महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादर स्थित BAPS स्वामी नारायण मंदिर पहुंचे, जहां उन्होंने भगवान नीलकंठ वर्णी की पूजा अर्चना की। सीएम देवेंद्र फडणवीस ने BAPS स्वामी नारायण मंदिर में भगवान नीलकंठ वर्णी की पवित्र अभिषेक पूजा की और हार्दिक प्रार्थना की। इसके बाद उन्होंने चंद्रपुर में आयोजित श्रीमद्भागवत कथा महोत्सव में हिस्सा लिया। इसे लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म X पर पोस्ट कर कहा कि हर पीढ़ी के लिए एक जीवंत परंपरा चंद्रपुर में आज श्रीमद्भागवत कथा महोत्सव में शामिल हुआ। ये एक ऐसा अवसर है जो आस्था और हमारी दीर्घकालिक सनातन परंपरा के माध्यम से लोगों को एक साथ लाता है। खबरों का सिलसिला लगातार जारी है। आप बने रहिए TTN 24 न्यूज के साथ। सातत्यपूर्ण संस्कृती जर कुठली असेल तर ती सनातन संस्कृती आहे, ती हिंदू संस्कृती आहे। आणि ज्या संस्कृतींना इजिप्तच्या, बॅबिलोनियाच्या जगातल्या जुन्या संस्कृती म्हणून गणलं गेलं, ज्या समाप्त होऊन गेल्या, त्यांचंही वय 4000 वर्षाचं आहे। पण आताच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखीगढी असेल, बिरान्ना असेल, या सगळ्या ठिकाणी जे उत्खनन झालं त्या ठिकाणी 10,000 वर्षापूर्वीची पूर्ण विकसित शहरं ही सापडलेली आहेत। आणि त्याही शहरांमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या महिला वेशभूषा करतात, आज ज्या प्रकारे आम्ही पूजा करतो, त्याच पद्धतीने 10,000 वर्षापूर्वीही आमची पूजा चालायची। तीच आमची संस्कृती होती, तीच आमची वेशभूषा होती आणि तीच आमची भाषा देखील होती। हेही आता या ठिकाणी जगासमोर अधोरेखित झालेलं आहे। आणि म्हणून आम्हाला जो इतिहास शिकवला की ज्या इतिहासाने आमच्या संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न केला, आता जगातले सर्व पंडित आणि वेगवेगळ्या देशाचे लोकही आमच्या या सनातन संस्कृतीला, आमच्या वैदिक संस्कृतीला त्या ठिकाणी एक प्रकारे मानतायत आणि त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे आज जगापुढे नेण्याचा प्रयत्न करतायत। आणि आताच आपल्याला गुरुजींनी विठ्ठल भक्तीच्या संदर्भात सांगितलं आणि आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी जो विचार मांडला, त्याही वेळी आमचा विचार हा छोटा विचार नव्हता, तो आमचा वैश्विक विचारच होता। त्यांनी पसायदानाच्या माध्यमातून विश्वात्मक देवाला संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी आशीर्वाद मागितला आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून केवळ मनुष्यच नाही तर मनुष्य आणि चराचरातले जेवढे प्राणी आहेत या सगळ्यांच्या सहजीवनाचा विचार हा त्या ठिकाणी आमच्या संतांनी सातत्याने मांडलेला आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की भागवत परंपरा ही अशाच प्रकारे हजारो वर्ष आमच्यापर्यंत पोचली आहे। ती अशा प्रकारच्या गुरुवर्यांच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून आणि ती श्रवण करूनच आम्ही आपल्या संस्कृतीला आज या ठिकाणी जिवंत ठेवतो, ती संस्कृती जगतो आणि ती संस्कृती समृद्ध करतो। आणि म्हणून मी आज आमचे जे दोन्ही संत या ठिकाणी आलेले आहेत, मी त्यांचं आपल्या